राज्यातील विद्यार्थी त्याचप्रमाणे शाळेतील कॉलेजमधील शिक्षकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे। विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी आता काही नवीन नियम लागू केलेले आहेत। या नियमांमुळे आता नक्कीच शिक्षकांना विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्याचप्रमाणे शिक्षकांच्या उपाययोजना कशा व्हायला पाहिजे, त्यांनी शाळा आणि कॉलेज यांच्या कोणत्या वेळेत असायला पाहिजेत, विद्यार्थ्यांची हजेरी कशी घेतली पाहिजे, या सर्व गोष्टींचा विचार करून काही नवीन नियम लावले आहेत। तर बघूया सविस्तर माहिती। राज्यातील शाळा पुन्हा सुरू होताच विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे। राज्यात जोरदार पावसाला सुरुवात झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे। या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार असून त्यांच्या शिक्षणावर परिणाम होऊ नये याचीही काळजी घेण्यात आली आहे। अनेक जिल्ह्यांमध्ये हवामानाचा मोठा प्रभाव पडत असल्याने शासनाने वेळीच खबरदारी घेतली आहे। पालकांचाही यामध्ये सकारात्मक प्रतिसाद दिसून येत आहे। हा निर्णय वेळेवर घेतल्यामुळे संभाव्य अडचणी टाळल्या जाणार आहेत। देशभरात शिक्षण मंत्रालयाने सुरू केलेल्या निपुण भारत अभियान 2027 अंतर्गत महत्त्वपूर्ण उपक्रम राबवले जात आहे। या मोहिमेचा एक भाग म्हणून महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक क्षमता तपासली जाणार आहे। विद्यार्थ्यांनी शिक्षणात किती प्रगती केली आहे हे जाणून घेण्यासाठी ही चाचणी घेतली जाईल। त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांचा सर्वांगीण अभ्यास केला जाणार आहे। या चाचणीसाठी शाळांमध्ये योग्य ती तयारी करण्यात येणार आहे। शैक्षणिक गुणवत्तेचा स्तर उंचावण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे। यासाठी अतिरिक्त आयुक्तांच्या माध्यमातून सर्व संबंधितांना आवश्यक ती सूचना देण्यात आली आहे। मूलभूत शिक्षण आणि गणितावर विशेष लक्ष महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने त्याच्या वर्गानुसार आवश्यक असलेले शैक्षणिक ज्ञान आत्मसात करणे अत्यंत गरजेचे आहे। विशेषतः पायाभूत शिक्षण व गणित विषयातील समज वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत। विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया मजबूत होण्यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शन आणि सुसंगत अभ्यासक्रम देणे महत्त्वाचे ठरणार आहे। त्यामुळे शिक्षणाच्या दर्जात सुधारणा होण्याची शक्यता आहे। यासाठी विविध पातळ्यांवर नियोजन केले जात आहे। विद्यार्थ्यांनी त्यांच्या वयोगटानुसार योग्य गतीने शिकावे यावर भर देण्यात येत आहे। स्वयंसेवी संस्थांच्या शैक्षणिक सहकार्य या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी खान अकादमी, अस्मान फाउंडेशन आणि मुक्तागन इंडिया या स्वयंसेवी संस्था महानगरपालिकेसोबत भागीदारी काम करत आहेत। विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासात त्यांना आधार देण्यासाठी या संस्था विविध उपक्रम राबवत आहेत। अतिरिक्त आयुक्तांनी पालकांना या प्रक्रियेची सक्रिय सहभाग देण्याचे आवाहन केले आहे। शिक्षकांप्रमाणेच पालकांनाही विद्यार्थ्यांच्या शिक्षणात योगदान द्यावे असे सांगण्यात आले आहे। विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी घर आणि शाळा यांची संयुक्त जबाबदारी असल्याचे अधोरेखित करण्यात आले आहे। या सामूहिक प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला जात आहे। विद्यार्थ्यांनी वाचन, लेखन आणि गणितात मूलभूत ज्ञान आत्मसात करावे यासाठी या अभियानात विशेष प्रयत्न केले जात आहे। शाळेतील प्रत्येक मुलामुलीला योग्य वयात आणि योग्य गतीने शिकवण्यावर भर दिला जात आहे। शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी शाळांमध्ये विविध उपक्रम राबवले जात आहेत। तर अशा प्रकारे आपण पाहिलं की राज्यातील शाळा, कॉलेज यामध्ये कोणकोणते नवीन नियम लागू झालेले आहेत त्याची माहिती आज आपण घेतली आहोत। तर यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा। तर अशाच प्रकारच्या ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या जाणत रहा आणि आपल्या TV24 समाचार मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। तोपर्यंत नमस्कार।